चला आज मी तुम्हाला घेऊन जाते दुबईच्या फिश मार्केटमध्ये आणि आम्ही आलोय मीना मार्केटमध्ये जे अबुधाबीचं आहे। आणि या मीना मार्केटमध्ये आहे ना, तुम्ही आल्यानंतर तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवरती सगळे मार्केट मिळतात, जसं की फिश मार्केट, व्हेजिटेबल, चिकन, मटन सगळे। तर मी सेकंड टाइम या मार्केटमध्ये येते आणि खरंच खूप छान मार्केट आहे हे। इकडे ना एवढी लाईट आहे आणि फुल ऑन एसी आणि एवढी स्वच्छता आहे ना की तुम्हाला इथं कचरा कुठे दिसणारच नाही। म्हणजे दुबईत आल्यापासून मला कचरा अगदी रस्त्यावर पण नाही कुठे दिसलाय, एवढी इथं स्वच्छता आहे। आणि सर्वात जास्त आनंद केव्हा झाला माहिती, ज्यावेळी आमच्या मालवणात जे लिलावात जे सगळे मासे गावतात ना आमच्या मार्केटमध्ये, ते सगळे मासे हे दुबईच्या मार्केटमध्ये होते। आणि सर्वात जास्त आनंद केव्हा झाला माहिती, ज्यावेळी हे शिनाने, शिंपले, कालवं, खेकडे वगैरे ह्या गोष्टी बघितल्यानंतर, कारण मला सुरमई पापलेटपेक्षा पण ह्या गोष्टी जास्त आवडतात आणि ते बघून मला सर्वात जास्त आनंद झालेला। आणि खरंच फिश मार्केट एक नंबर आहे, एक नंबर स्वच्छता वगैरे सगळं, आणि ताजे मासे आहेत। आणि हां, आता हे मासे आमच्या मालवणातल्या समुद्रातले तर नाही आहेत, पण अबुधाबीच्या दुबईच्या समुद्रातले ते मासे, पण अगदी ताजे फडफडीत मासे होते आणि फ्रेश, अगदी काहीच नाही प्रॉब्लेम। आणि तुम्ही जर या फिश मार्केटमध्ये आलात ना, तुम्हाला पण हे फिश मार्केट आवडेल। दिवसा ढवळ्यात मला इथं आल्या, दुबईत आल्यापासून एकच प्रश्न पडतो, यांना लाईट बिल किती येत असेल यार। इकडे या फिश मार्केटमध्ये ना क्लिनिंग सेक्शन बाजूलाच आहे, अगदी जसं आपल्याकडे किलोवर चार्जेस घेतात तसेच इथे आहेत, कापायचे पण चार्जेस भरपूर आहेत यांच्याकडे। आणि साईडलाच एक ग्लास रूम आहे, तिथे आपल्याला एंट्री नसते, आपल्याला टोकन नंबर दिला जातो, ते आतमधून स्वच्छ करून आणून दिले जातात आणि त्यानंतर आपण आपले मासे घ्यायचे आणि मग नंतर जायचं। इथे मासे थोडे महाग आहेत, पण इथे मासेच नाही